नमस्कार, राजकॅप क्रीडा भ्रमंतीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर नाशिक येथे आलो आहोत। आपण येथील माहिती पाहणार आहोत। त्यापूर्वी जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करून घ्या आणि जवळ असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशनला ऑन करून घ्या। आपण या व्हिडिओमध्ये त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगाची माहिती पाहणार आहोत। तसेच जवळ काही पर्यटन स्थळे आहेत जी पाहण्यासारखी आहेत, त्यांची देखील माहिती या व्हिडिओमध्ये आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर मग तुमचा वेळ न दवडता आपल्या व्हिडिओला सुरुवात करू। आम्ही बाईकने त्र्यंबकेश्वर या गावात भेट दिली। नाशिक पासून साधारणतः 30 किलोमीटर अंतरावर असलेले ही त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे। येथे कुंभमेळा भरतो म्हणून कुंभमेळ्याचे ठिकाण म्हणून देखील हे प्रसिद्ध आहे। बऱ्याच जणांना प्रश्न असतात की त्र्यंबकेश्वर येथे गेल्यानंतर कुठे राहायचे। आपण मागच्या व्हिडिओमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे। ज्यांनी मागचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी तो पाहून घ्यावा, म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न आणि त्याचे उत्तर त्या व्हिडिओमध्ये मिळेल। आम्ही त्र्यंबकेश्वर येथे पोहोचल्यानंतर अगोदर श्री गजानन महाराजांच्या मठामध्ये डोरमेट्रीमध्ये दोघांसाठी बुक करून घेतली। तिथे प्रति व्यक्ती 60 रुपये अशी होती। तेथे थोडेसे फ्रेश होऊन आराम करून आम्ही कुशावर्तकुंडाकडे निघालो। कुशावर्तकुंड हे मंदिरापासून उजवीकडे गेल्यानंतर एक 100 ते 150 मीटर अंतरावर आहे। येथे सांगितले जाते की ब्रह्मगिरी पर्वतात उगम पावून गोदावरी नदी लुप्त होऊन परत येथे दर्शन देते। आम्ही येथे गेलो त्यावेळी सायंकाळचे 7 वाजले होते, त्यामुळे गर्दी नव्हती, म्हणूनच आम्ही व्हिडिओमध्ये याचा समावेश करू शकलो। दिवसा गर्दी असल्यामुळे आणि बहुतेक भाविक येथे स्नान करत असतात, त्यामुळे येथे व्हिडिओ बनवणे शक्य होत नाही। नाशिक येथील त्र्यंबकेश्वरमध्ये नारायण, नागबळी, श्राद्ध आणि इतर धार्मिक विधी केल्या जातात। याच कुंडाच्या भोवती धार्मिक विधी पार पाडल्या जातात। अत्यंत सुंदर असा हा कुंड, जेथे आपल्याला गोदावरी नदीचे दर्शन घडते। येथे हात पाय तोंड किंवा आंघोळ केल्यानंतर मन अगदी प्रसन्न होते आणि थकवा दूर होतो। समोर आपण जात आहोत गंगा गोदावरी मंदिराकडे। गंगा गोदावरी मंदिर हे आतमध्ये गेल्याच्या नंतर खूप प्रसन्न असे वातावरण आहे। त्यामध्ये देवीची मूर्ती ही खूपच हसमुख आहे। ते दर्शन घेऊन आम्ही कुंडाच्या बाजूला असलेले महादेव मंदिर हे पाहण्यासाठी गेलो। हे पाहत असताना आम्हाला येथे एका दगडावरती अशी कोरीव, ज्याच्यावरती इसवी सन 1772 अशी नोंद असलेली एक शिळा वरच असलेल्या महादेव आणि हनुमानाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही कुंडाच्या बाजूला एक हेमाडपंती शैलीचे मंदिर दिसते। या मंदिराची कलाकृती अत्यंत सुंदर आणि शब्दात वर्णन करणारे होते। अतिशय क्लिष्ट असे नक्षीकाम याच्या दगडांवरच्या खांबांवर केलेले होते। तसेच मंदिराच्या सर्व भागावर क्लिष्ट पद्धतीने कोरीव काम केलेले होते। प्रवेश करताच मंदिरातील नंदी आपले लक्ष वेधून घेतो। जसे मंदिराच्या बाहेर सुंदर कोरीव काम होते, त्यापेक्षाही सुंदर मंदिरामधील खांबांवर सुबक असे नक्षीकाम केलेले होते। अतिशय बारीक आणि कोरीव पद्धतीने हे नक्षीकाम मंत्रमुग्ध करून त्यांच्या
कडे पाहण्यास भाग पाडत होते. खांबावर अशा सुंदर लहान मूर्त्या ज्या पद्धतीने कोरल्या गेलेल्या होत्या त्या जणू काही जिवंत आहेत असाच भास होत होता. मंदिरातील शिवलिंग अतिशय प्रसन्न करणारे होते. येथे गाभाऱ्यामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेऊन तेथे स्तब्ध काही क्षण घातल्यानंतर एक विलक्षणीय अनुभूती प्राप्त होते. म्हणून आम्ही काही क्षण या मंदिरामध्ये डोळे बंद करून महादेवाची आराधना केली आणि परत निघालो. सायंकाळी येथे पोहोचल्यामुळे आमचा कोणताही प्लॅन नव्हता, त्यामुळे आम्ही या मंदिरातच येथे कलाकृतींचे दर्शन घेत होतो. कुंडाच्या बाजूला असलेल्या या मंदिराच्या बाजूला असलेली या भिंतींवर अनेक लहान मंदिरे, लहान मूर्त्या कोरल्या गेलेल्या होत्या. त्या देखील मन जिंकून घेत होत्या. या कुंडाच्या बहुतांश लहान छोटी बरीच बारीक मंदिरे आहेत आणि अशा कलाकृतींनी आणि बारीकशी नक्षीकामांनी ही मंदिरे अतिशय सुशोभित केली गेली आहेत.
या मंदिराच्या व्यतिरिक्त या कुंडाभोवती असलेली ही श्री लक्ष्मीनारायणाची मूर्ती नजरेस पडत नाही, परंतु अतिशय सुंदर अशी मूर्ती आहे जी पाहण्याचे मन जिंकून घेते. अशा अनेक मूर्त्या आहेत ज्याच्याकडे लक्ष जात नाही, परंतु हे ठिकाण खरंच पाहण्यासारखे आहे. बऱ्याचदा पर्यटक किंवा भाविक येथे येतात, आंघोळ करतात आणि त्र्यंबकेश्वरच्या दर्शनासाठी जातात. परंतु आज आम्ही तसे न करता येथील प्रत्येक मंदिराला भेट दिली आणि प्रत्येक मूर्तीला मन भरून पाहिले. येथे भाविकांना आंघोळ केल्यानंतर कपडे बदलण्याची देखील सोय केली गेलेली आहे. कुंडावर थोडा वेळ घालवल्यानंतर आम्ही त्र्यंबकेश्वर मंदिराकडे निघालो. परंतु मंदिरामध्ये गर्दी नसल्याने आम्ही दर्शन घेण्याचा विचार केला. उत्तर दरवाजामधून आम्हाला गर्दी कमी असल्याचा भास झाला, परंतु ज्यावेळी आम्ही आत जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आम्हाला पूर्व दरवाजाकडे जाण्यास सांगितले. आम्ही पूर्व दरवाजाने आतमध्ये गेल्यास थोडीशी गर्दी जाणवली. परंतु येथे स्क्रीनवरती त्र्यंबकेश्वर मंदिरातील दृश्य याचे दर्शन होत होते, त्यामुळे वेळ कसा गेला कळालेच नाही. रात्री 9:30ची आरती झाल्यानंतर आम्हाला मंदिरामध्ये प्रवेश मिळाला. येथील वातावरण अगदी भक्तिमय होते. प्रत्येक जण हर हर महादेव आणि आपल्याला जमेल त्या पद्धतीने महादेवाची आराधना करत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे संध्याकाळची वेळ असल्याने बरेच जण येथे आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये मंदिरातील दृश्य टिपत होते. 10च्या आसपास मला मंदिरात प्रवेश मिळाला. अत्यंत सुंदर आणि प्रसन्न वातावरणामध्ये आम्ही मंदिरातील महादेवाचे दर्शन घेतले. दिवसभर मोटरसायकलवरून प्रवास करून आल्यामुळे थोडासा थकवा जाणवत होता, परंतु दर्शन होताच तो थकवाही गळून पडला.
मंदिराच्या समोरील भागात अत्यंत सुंदर असे नक्षीकाम देखील केले गेले आहे. हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात. मंदिरातील दृश्य छत अगदी गोल-घुमट आकार पद्धतीचे आहे. एरवी मंदिराच्या परिसरामध्ये मोबाईल आणि कॅमेरा बंदी आहे, परंतु आज संध्याकाळ झाल्यामुळे बहुतेक आमचे चेकिंग झालेच नाही आणि बरेच लोक आपला मोबाईल सोबत घेऊन आले होते आणि मंदिरातील छायाचित्रण करत होते. प्रत्येक जण आपापल्या आठवणी येथे टिपत होता. आम्ही देखील मंदिरातील काही छायाचित्रे टिपली. आम्ही श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर परिसरामध्ये एक त्रिशूळ रोवलेला आहे, जेथे प्रत्येकजण सेल्फी घेत होता. आम्ही देखील येथे दर्शन घेतले आणि एक छोटासा व्हिडिओ घेऊन बाहेर निघालो. दिवसभराचा थकवा आणि पोटात लागलेली भूक या सगळ्यांचा आम्हाला विचार झाला होता. श्री त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाने मंदिरातील पिंडीचे दर्शन मी घेतले, परंतु व्हिडिओमध्ये तो क्षण घेता आला नाही. परंतु मंदिराच्या परिसरामध्ये एका ठिकाणी उभे होऊन मंदिरातील शिवलिंग आपल्याला येथे पाहायला मिळते. मंदिरातील शिवलिंग आपल्याला येथे पाहायला मिळते. मंदिराच्या गाभाऱ्यात हुबेहूब अशीच पिंड आहे. अशा प्रकारे आम्ही त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन रात्री मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो. तर मग मंडळी, वेळ झाली आहे आपला निरोप घ्यायची. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका.
हो, जर आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक जरूर करा आणि व्हिडिओ इतरांना देखील पाठवा. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला श्री हनुमंताचे जन्मस्थळ अंजनेरी गड दाखवणार आहोत. त्यामुळे आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.